मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण 45 साइज मध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाउज डायरेक्ट कापडावरती कसा कट करायचा असतो खूप सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी पूर्ण 1 मीटर अस्तर आणि 1 मीटर ब्लाउज पीस घेतलेला आहे, तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने घ्यायचं आहे। आता इथे अस्तरची सर्वात आधी आपल्याला घडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने, जेणेकरून ही आपली पूर्ण बंद बाजू झाली पाहिजे। इथे ब्लाउजची उंची तयार 15 इंच आहे, तरी 1 इंच वाढून मी 16 वरती मार्किंग करून घेते। हे पहा, इथे मी 1 इंच वाढून ब्लाउजची तयार उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे, मार्किंग करून घ्यायचं उंचीचं आणि एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे बंद बाजूने आपल्याला शोल्डर 6.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं शोल्डरसाठी। तेवढाच मुंडा सुद्धा आपल्याला इथे 6.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे असं मार्किंग करून घ्यायचं आणि इथे पट्टीचा वापर करा, अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने, किंवा ह्या बाजूने तुम्ही अशा पद्धतीने 6.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे तुमची लाईन सुद्धा एकदम अशी सरळ येणार आहे। आता इथे सुद्धा आपल्याला एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। 45चा चौथा भाग 11.25 वरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं। बंद बाजूने 11.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। 45चा चौथा भाग प्लस त्यामध्ये कंपल्सरी तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन ठेवत जा, ते लक्षात घ्यायचं आहे। चौथा भाग टाकायचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी तुम्ही ठेवायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला कमर घेरसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। कमर घेर आहे 39, 39चा चौथा भाग आपल्याला इथे 9:15 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी 9:15 वरती मार्किंग करून घेते। कमर घेरचा चौथा भाग, कमर घेर आहे 39चा चौथा भाग इथे मी टाकला, हे पा लक्षात घ्यायचं आहे। आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवायचं आहे। आणि 1 इंच आपल्याला टक्स साठी लागतं, पाठीचे टक्स आपण देतो त्यासाठी आपल्याला 1 इंच लागणार आहे, ते लक्षात ठेवा। इथे तुम्ही तुमचा चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा, प्लस 2 इंच घ्यायचं आणि टक्स साठी आपल्याला कंपल्सरी 1 इंच आपण घेत असतो, ते मार्किंग असं करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा। आता इथे काय करायचं आहे, अशी लाईन ओढून घ्या, हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे, असा मध्य करून घ्या, इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे 1.5 इंचावरती द्यायचा आहे। इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते। आणि घोळ चुन्या वगैरे काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही 1.25 इंचावरती आकार देऊ शकता, नसेल येत तर 1.5 इंचावरती द्यायचा आहे, ते लक्षात घ्या। आता इथे आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे, इकडच्या बाजूला घ्यायचा, म्हणजे तुमचा आकार एकदम असं व्यवस्थित येईल, किंवा ह्या बाजूने असा आकार घेतला तरी सुद्धा चालेल। आता इथे गळा रुंदी 3 इंचावरती मार्किंग करून घेते। गळा रुंदीचं मार्किंग इथे मी 3 इंचावरती घेतलं, लक्षात ठेवायचं आहे। हे पहा, इथे मी 3 इंचचं असं मार्किंग करून घेतलं। आता पाठीचा गळा 4.5 इंच तयार आहे, तर इथे मी 1 इंच वाढून 5.5 वरती मार्किंग करून घेते। तुमचा जो तयार आहे त्यामध्ये 1 इंच वाढ घ्यायला फक्त विसरायचं नाहीये। आता गळा रुंदीचं 3 इंचावरती मार्किंग करून घ्या, इकडच्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग, वरच्या बाजूला केलं आपण 3 इंच, तेच इथे सुद्धा आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। मापे फक्त लक्षात ठेवा, गळा रुंदी ह्या पद्धतीने आपल्याला आपल्या मापासाठी घ्यायची आहे। हे पहा, इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। इथे मी सर्वात आधी 1 इंचावरती मार्किंग करून घेते। आता इथून आतमध्ये एक अर्धा इंचचं मार्किंग करून घ्या, हे पहा अशा पद्धतीने, अर्धा इंच इथून आतमध्ये अर्धा इंच। आता इथे आपल्याला पानगळ्याचा आकार द्यायचा आहे, अशा पद्धतीने त्याच्यावरून घेऊन हे पहा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। आता इथे पाठीचा टक्स मार्किंग, गळा थोडंसं आपला तयार होऊन खाली येईल, लक्षात घ्या। आता इथे उंचीला तुम्ही 4.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्या। आता इथे काय करायचं आहे, 2 इंच आपण शिलाई मार्जिन कंपल्सरी पकडतो, असं 2 इंचचं मार्किंग इथे करून घ्या, लक्षात घ्यायचा। आता इथून काय करायचं आहे, ह्याचा मध्य करायचा, हे पहा अशा पद्धतीने मध्य करून घ्यायचं इथे, हे पहा बरोबर आलं। आता तिथे काय करायचं, हे आपण मार्किंग केलं का उंचीचं, टक्स उंचीचं, तिथे बरोबर अशी एक लाईन ओढून घ्यायची आणि ह्या सुद्धा बाजूला असं थोडंसं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील दोन्ही सुद्धा बाजूला सेम करत जा। बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग करताना मग कमी जास्त होईल। आता इथे काय करायचं, ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच, कारण की आपण इथे 1 इंच वाढवलं, लक्षात घ्या, त्यासाठी इथे अर्धा इंच, ह्या रेषेच्या पलीकडे अर्धा इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडे अर्धा इंच, लक्षात ठेवत जा। असा बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा, हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे चुकणार नाहीये। आता हे सेम मार्किंग इथे असं थोडंसं असं मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने हे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि पाठीचा भाग आपल्याला पुढच्या बाजूसाठी लागणार आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे।
आता इथे गळा सुद्धा कट करून घ्यायचा आहे. इथे आपला गळा व्यवस्थित कट करून झाला. हे पहा अशा पद्धतीने तुमचा आकार सुद्धा येईल आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपला पाठीचा भाग व्यवस्थित कट करून झालेला आहे. आता इथे आपल्याला पुढची बाजू कट करून घ्यायची आहे, म्हणजे प्रिन्सेसची. लक्षात ठेवा. हे पहा ओपन बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालेल, फक्त कपडा व्यवस्थित आहे का ते बघत जा. हे पहा अशा पद्धतीने ठेवून बघायचं आहे. आता ह्याच्यावरती इथे आपल्याला पाठीचा भाग अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि ह्या बाजूला थोडीशी जागा ठेवत जा, कारण की आपल्याला टक्स थोडासा ह्या बाजूला वाढून घ्यावा लागतो, त्यासाठी जागा ठेवायची आहे. लक्षात ठेवत जा. असं बरोबर ठेवून घ्या, कारण की आपल्याला इथे अजून बाही सुद्धा कट करून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. बसतंय का ते सुद्धा बघत जा, ते लक्षात ठेवा. किंवा जर नसेल बसत तर ह्या पद्धतीने ठेवा. लक्षात घ्या. इथे सुद्धा बसते, बघू शकता. इथे सुद्धा तुमचं व्यवस्थित बसेल. तुम्ही ठेवून बघत जा, कुठल्या बाजूला आपलं व्यवस्थित बसेल त्याच पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आता ह्या बाजूला सुद्धा तुम्ही असं ठेवू शकता. बसतंय का ते बघत जा, ते लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्या बाजूला सुद्धा बरोबर आपली जागा शिल्लक राहत आहे असं बघायचं आहे. इथे सुद्धा वरच्या बाजूला थोडंसं असं घेतलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात ठेवत जा. आता हे मी व्यवस्थित ठेवून घेतलं. आता इथे काय करायचं आहे, सर्वात आधी पाठीचा भाग आहे असंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. हे पहा सर्वात आधी ही बाजू, हे पहा अशी लाईन ओढून घ्या. हे पहा लक्षात घेत जा. आता इथे काय करायचं आहे, सर्वात आधी हे मार्किंग करून घ्या. बघू शकता इथे हे मार्किंग झालं. आता ह्या बाजूला असं मार्किंग करून घ्या. इथे आता ह्या बाजूला सुद्धा असं मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्या इथे मार्किंग झालं. आता पाठीचा भाग हे पहा अशा पद्धतीने मी बाजूला घेते. हे पहा हे मार्किंग आहे ते लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने इथून हे लक्षात ठेवा फक्त. आता इथे सर्वात आधी मुंड्याचा आकार देऊन घेऊया. पुढची बाजू हे पहा सरळ लाईन ओढून घ्यायची, लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या सुद्धा बाजूला अशी सरळ लाईन ओढून घ्या, म्हणजे सोपं पडेल. इथे तुम्ही पट्टीचा वापर करा म्हणजे चुकणार नाही. हे पहा इथे मार्किंग आहे ना, अशी बरोबर सरळ लाईन ओढून घ्यायची. आता इथे सुद्धा बघू शकता आपलं शोल्डर आहे, अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. लक्षात घेत जा, खूप महत्वाचं आहे. आता इथे 1 इंच मार्किंग करून घ्या. हा कोपरा इथे 1 इंच मार्किंग करून घ्यायचं पुढच्या मुंड्यासाठी. आणि इथे हे पहा मध्य आहे बरोबर इथे. मग काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने इथे आकार देऊन घ्यायचा इथपर्यंत, ह्या मध्यापर्यंत. या दोन्हीचं सुद्धा हा मध्य लक्षात ठेवत जा. हे पहा इथपर्यंत. आता कट करताना हा आकार घ्यायचा नाही, हा पुढच्या बाजूचा मुंडा आहे ना, तो आपल्याला इथे घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे गळारुंदी 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथे मी गळारुंदीचं 3 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता मी हे काय करते, थोडंसं असं कट करून घेते, म्हणजे तुम्हाला समजावायला सुद्धा सोपं पडेल. हे पहा हे एका लाईनीमध्ये फक्त सरळ मी हे कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. फक्त ह्या बाजूला जागा ठेवायला विसरू नका. इथे सुद्धा थोडंसं हे कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे मी अस्तरचा कपडा ह्या बाजूला घेते. आता इथे पुढचा गळा आहे तेवढा टाकत जा. 6 तयार आहे, तुमचा बघा किती आहे. हे पहा इथे मी 6 वरती मार्किंग करून घेते. 6 वरती लक्षात ठेवा, 6 वरती मार्किंग करून घेतलं. आता गळारुंदी 3 इंच. हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं आहे. एक अशी लाईन ओढून घ्यायची आणि ह्या सुद्धा बाजूला अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1/2 इंच म्हणजे 1 ला 2 लाईनी कमी, लक्षात ठेवा. आता इथे हे पहा अशा पद्धतीने गळ्याचा आकार द्यायचा आहे इकडच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येईल. आता टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे काय करायचं आहे, हे पहा असं पकडा इथे. हे दोन्ही हे लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं, ह्याचा बरोबर असं मध्य करून घ्या. हे पहा ह्या लाईनीवरती बरोबर हे टोक आहे ना, हे पहा हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या, म्हणजे बरोबर तुमचं मध्याचं मार्किंग ह्या दोन्हीचं मध्य इथे करून घ्यायचं, लक्षात ठेवा. आता हे आपण मार्किंग करून घेतलं. आता इथून इथपर्यंत हे मोजून घ्या, लक्षात ठेवा. आता असा टेप पकडायचा. इथे तुमचे किती सुद्धा भरत आहेत, माझे इथे राईट 4.5 इंच भरते, तुमचं 4.5 भरेल, किती सुद्धा भरेल तेवढं तुम्ही असं मार्किंग करून घ्या. इथे माझं 4.5 इंच भरलं. मग मी काय करणार, हे इथे 4.5, इथे सुद्धा 4.5 वरती मार्किंग करून घेते. इथे सुद्धा खालीपर्यंत 4.5 वरती मार्किंग करून घेते आणि अशी एक लाईन ओढून घ्या. हे पहा तुम्हाला सोपं पडेल. हे पहा म्हणजे चुकणार नाहीये, त्यासाठी अशी लाईन ओढून घ्यायची, एकदम सोपं आहे. हे पहा अशी बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची.
असं का आपण मोजून घेतलं, कारण की वरून येणारा टक्स पॉईंट आपल्याला ह्याच्यावरती द्यायचा आहे, म्हणून हे मी तुम्हाला इथे समजून सांगितलं. ह्याचा बरोबर मध्य करून घ्या आणि हे अंतर मोजून घेऊन मग असं मार्किंग तुम्ही करून घेतले तरी चालेल. तुम्हाला समजायला सुद्धा सोपं पडेल आणि तुमचं चुकणार सुद्धा नाही, ते लक्षात ठेवा. आता इथे वरून येणारा टक्स पॉईंट आपल्याला इथे ब्लाऊजची उंची जास्त आहे, त्यासाठी 10 वरती ठेवायचं आहे. हे पहा, इथे मी 10 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथे मी 10 वरती मार्किंग करून घेतलं, कारण की ब्लाऊजची उंची जास्त असल्यामुळे आपल्याला इथून 10 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्ही अशी एक लाईन ओढून घेत जा, ज्या पद्धतीने मी सांगितलं त्याच पद्धतीने, म्हणजे तुम्हाला हे टक्स मार्किंग करायला त्याच्यावरती सोपं पडेल. लक्षात ठेवत जा. इथे मी वरून 10 वरती घेतलेला आहे, ब्लाऊजची उंची जास्त असल्यामुळे. जर तुमच्या ब्लाऊजची उंची कमी असेल तर तुम्ही 9.5 वरती घेतला तरी सुद्धा चालेल. आता इथे छातीचा टक्स पप सुद्धा व्यवस्थित आला पाहिजे, बसायला सुद्धा आपल्याला तो परफेक्ट बसला पाहिजे. त्यासाठी ही लाईन ओढून घेतली का, ह्या लाईनीच्या पलीकडे 2 इंच, 2 इंच लक्षात ठेवा, 2 इंच. हे पहा, इथे 2 इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडे 2 इंच. हे पहा, इथे 2 इंच असं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे काय करायचं आहे, आपण वरून 10 इंच घेतलं का, वरून येणारा टक्स पण आपण इथे 10 इंचावरती मार्किंग करून घेतला. हे पहा, 10 इंचावरती. मग इथं काय करायचं, हे पहा, हे आपण 2-2 इंच घेतलं का, मग असा बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. हे पहा, इथे बरोबर तुमचा खोलगट भाग तयार होतो, ते लक्षात ठेवा. हे पहा, हे बरोबर मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने. आता इथे एक अशी लाईन ओढून घ्या, ह्याच्या समोरच एकदम सोपी पद्धत, इथे मी तुम्हाला समजून सांगते. अशी लाईन ओढून घ्या. इथे सुद्धा एक थोडंसं टक्स मार्किंग करा, म्हणजे पप छान पडतो आणि बसायला ब्लाऊज असे परफेक्ट बसतात. आता इथे काय करायचं आहे, पहा, असं बरोबर ठेवा. ह्या बाजूला 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच असं मार्किंग करून घ्या. हे कधी कट करत जाऊ नका, ते लक्षात ठेवा. आता इथून आतमध्ये 2.5 इंच घ्यायचं. हे पहा, इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. तुम्ही डायरेक्ट काय करत जा, वरून घेतलं इथं मार्किंग करायचं आणि ह्याच्या समोर अशी लाईन ओढून घ्यायची आहे, म्हणजे तुमचं चुकणार नाही. मग इथं असं मार्किंग, इथून आतमध्ये मी 2.5 इंच घेतलं, लक्षात ठेवा, 2.5 इंच घेतलं, इथे 1/2 इंच घ्यायचं आणि इथे 1/2 इंच. सोपं आहे, हे नक्की तुम्हाला जमणार आहे. आता इथे काय करायचं आहे, असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने लक्षात घेत जा. आता इथे आपण त्रिकोण तयार करून घेतला. इथे काय करा, थोडासा असा कट मारून घ्या, म्हणजे सेम मार्किंग ह्या बाजूला सुद्धा तुमचं होईल. हे पहा, इथे सुद्धा होईल आणि इथे सुद्धा थोडंसं असं मार्किंग करून घ्या, इथे सुद्धा असं मार्किंग करून घ्या, म्हणजे तुमचं चुकणार नाहीये. हे पहा, अशा पद्धतीने बरोबर होऊन जाईल. आता आपण हा टक्स मार्किंग केला, दोन्ही सुद्धा बाजूंचं व्यवस्थित झालं. आता इथे हा मोजून घ्या, 4 इंच भरला, 2 इंच आणि 2 इंच लक्षात घ्या. हे आता हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित एकत्र मोजून घ्यायचं. हे पहा, 4 इंच भरलं. आता इथे काय करायचं, बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंगला पुरत नाही, त्यासाठी इकडच्या बाजूला हा टक्स आपला हा शिलाई होतो, म्हणजे हा आपण कट करून टाकतो. मग जोडायला हा अशा पद्धतीने होऊन जातो. मग जोडायला ह्या बाजूला आपल्याला फिटिंगला कमी पडतं, त्यासाठी काय करायचं, हे दोन्ही अंतर मोजून घ्या. हे पहा, तुमचं जेवढं भरेल तेवढं असं मोजून घ्यायचं. माझं इथे 4 इंच भरलं. आता इथे काय करायचं, 1/2 इंचानी कमी घ्यायचं, म्हणजे 3.5 इंचावरती मार्किंग. बरोबर इथे पुरते 3.5 इंच. हे पहा, बरोबर पुरलेलं आहे 3.5 इंच. 1/2 इंच कमी घेतलं तरी सुद्धा चालेल, कारण की जास्त क्रॉस आले तर आपल्याला ते फिटिंग करताना आपण ते कटच करतो, त्यासाठी 1/2 इंच असं कमी घेतलं तरी सुद्धा चालेल. लक्षात घ्या, 4 इंचाच्या ऐवजी तुम्ही 3.5 इंच घेतलं तरी चालेल. हे व्यवस्थित झालं. इथे मी तुम्हाला समजून सांगितलं. आता इथे 1/2 इंच, फक्त 1/2 इंच. हे पहा, असं मार्किंग इथे फक्त 1/2 इंचचं असं करून घ्यायचं ह्या बाजूला. आणि इथे काय करायचं, असं लाईन ओढून घ्यायची क्रॉसमध्ये. हे पहा, एकदम सोपं आहे, अशी लाईन ओढून घ्यायची क्रॉसमध्ये. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. एकदम सोपी अशी पद्धत आहे. हे पहा, इथून द्या इकडच्या बाजूला अशा पद्धतीने. हे पहा, इथून घेऊन खालचा मुंडा आहे का, म्हणजे पुढच्या बाजूचा, तिथपर्यंत असा आकार देऊन घ्यायचा. एकदम सोपं आहे. बघू शकता, आकार सुद्धा इथे व्यवस्थित आला आणि व्यवस्थित आपल्या इथे मार्किंग सुद्धा झालेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पहा, इथून सुरुवात करा, पुढचा मुंडा कट करून घ्या इथे. हे पहा, अशा पद्धतीने इथपर्यंत. आता ही बाजू हे पहा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे इथपर्यंत. एकदम सोपं आहे. आता इकडच्या बाजूने हे पहा, हे कट करू नका, लक्षात ठेवा. आता इथून हे कट करून घ्यायचं. हे पहा, इथपर्यंत. आता इथून हे बरोबर असं त्रिकोण कट करून घ्यायचं इथपर्यंत. हे पहा, आता ही बाजू हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायची इथपर्यंत. आता हे मार्किंग थोडंसं असं मार्किंग करून ठेवा. आता इथे सुद्धा हे पहा, थोडंसं असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे जोडताना बरोबर लक्षात राहतं. हे पहा, अशा पद्धतीने जोडला जातो. हे पहा, इकडच्या बाजूला हो अशा पद्धतीने, आणि हा वरच्या बाजूला अशा पद्धतीने हा जोडला जातो, म्हणजे चुकणार नाही तुमचं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे व्यवस्थित आपण कट करून घेतलं. आता इथे पाठीचा भाग घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग करताना कमी जास्त होते, आत्ताच बघायचं आहे. लक्षात ठेवा, पाठीचा भाग घ्यायचा आणि ही फिटिंगची बाजू आहे, फिटिंगची बाजू पुढच्या बाजूची. आता इथे पाठीचा भाग असा ठेवा ह्याच्यावरती. हे पहा,
थोडंसं इथे कमी जास्त आहे. हे पहा सावकाश आणि सविस्तर मी तुम्हाला इथे समजून सांगते. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या इथे आणि इथे अशा पद्धतीने ठेवून घ्या. आता इथे मार्किंग करून घ्या. एक कमी जास्त आहे त्यासाठी मी इथे तुम्हाला समजून सांगते. हे पहा असं लगेच जेवढं हे पहा बघू शकता अशा पद्धतीने बघायचं आहे. आता हे झालं. आता इथे काय करायचं थोडंसं असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथपर्यंत अशी पट्टीचा वापर करा. हे पहा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं. इकडच्या बाजूला कमी कमी करत घ्या. हे पहा अशी पट्टी डायरेक्टली अशी क्रॉसमध्ये ठेवा म्हणजे तुम्हाला मार्किंग करायला असं सोपं पडेल. मग काय करायचं हे झालं मार्किंग व्यवस्थित. आता इथे हे व्यवस्थित असं कट करून घ्या तिथपर्यंत. आता इथे आपलं व्यवस्थित झालेलं आहे का असं बघत जा. हे पहा इथे ठेवून घ्या इथे ठेवून घ्या. कटिंग झालं ना की लगेच बघायचं आहे म्हणजे कुठलाही तुम्हाला पुढच्या बाजूला प्रॉब्लेम येणार नाही. हे पहा फिटिंग सुद्धा तुमची एकदम अशी व्यवस्थित असं बघत जा ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे हा पुढचा गळा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. पाठीचा भाग घ्यायचा आहे आणि अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यायचं आहे कारण की आपण शोल्डर जोडतो पुढची बाजू आणि पाठीमागची बाजू नंतर आपण बाही जोडत असतो मध्यपासून. त्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्यायचं असं. हे पहा किंवा अशी मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा हे बरोबर अर्धा इंच कमी मोजून घ्यायचं आहे कारण की आपण अशा पद्धतीने शोल्डर जोडतो बाहीचा बरोबर असा मध्य ठेवतो आणि मग बाही गोलाकारामध्ये जोडतो. ते फक्त लक्षात घ्यायचा. आता इथे बघू शकता हा एवढा कपडा आपल्याकडे शिल्लक आहे. हे पहा एवढा कपडा शिल्लक आहे. मग इथे काय करायचं आहे अशी घडी करून घ्या. हे पहा अशी घडी करून घ्या आणि ह्या बाजूला अशी घडी करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने म्हणजे ही आपली पूर्ण बंद बाजू लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. आपली ओपनच बाजू आहे लक्षात ठेवा पूर्ण. आता इथे सुद्धा खाली एक लाईन ओढून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं कपडा थोडासा क्रॉसमध्ये असतो. हे पहा अशी एक लाईन ओढून घ्या. आता इथे तुम्ही बघायचे आहे तुमच्या बाहीची उंची किती आहे ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बाहीची उंची 5.5 तयार आहे. ते मी 1 इंच वाढून 6.5 वरती बरोबर पुरते 6.5 वरती. बाहीची उंची इथे 5.5 तयार आहे. ते 1 इंच वाढून मी 6.5 वरती मार्किंग करून घेते. लक्षात ठेवा तुमची उंची बघायची आहे किती आहे. लगेच असं हे पहा बरोबर भरते उंचीचं मार्किंग. आता इथे काय करायचं आहे आता इथे अर्धा इंच आहे. अर्धा इंचाच्या खाली असा बरोबर असा टेप ठेवून घ्यायचा आणि बाही कशा पद्धतीने जोडतो गोल राऊंड मध्ये. मग असा हा गोल राऊंड आहे ना इथे हे पहा असं टेप ठेवून घ्या. इथे सावकाश आणि सविस्तर मध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. फक्त एकदम सोपं आहे. तुमचं इथे किती सुद्धा भरू द्यात. माझं इथे राईट 12.5 इंच भरलेलं आहे. मग ही आपली पूर्ण बंद बाजू. मग बंद बाजूने इकडच्या बाजूला जेवढं भरलं तेवढे आपल्याला इथे घडी टाकायची आहे. कोणतीही साईज असू द्यात तुमचं असं मोजत जा अर्धा इंच कमी करून. तुमचं बाही ना कधी चुकणार नाही ते लक्षात ठेवा. आता इथे माझं राईट 12.5 इंच भरलं. हे पहा लगेच मी असं 12.5चं मार्किंग करून घेतलं आणि अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मोजून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला कधी बाही जोडायला चुकणार नाहीये. आता ही आपली पूर्ण बंद बाजू. बंद बाजूपासून आतमध्ये 1 इंच यायचं. 1 इंच. आता इथून इकडच्या बाजूला आपली ही ओपनच बाजू होणार आहे ते लक्षात ठेवा. इथून 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 2.5 इंचावरती 2.5 इंचावरती. इथून आतमध्ये 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. लक्षात ठेवत जा 2 इंचावरती. त्यासाठी मी तुम्हाला एकदम सावकाश दाखवते कारण की हे 2 इंचाचं मार्किंग कशासाठी असतं मुंडा पुढे मागे होतो बाही जॉईंट झाल्याच्या नंतर. त्यासाठी हे 2 इंच आतमध्ये घ्यायचं कारण की आपण फिटिंग मार्जिन 2 इंच पकडतो. लक्षात घ्या म्हणजे हे बरोबर जर तुम्ही 2 इंच पकडलं तर व्यवस्थित होईल. कधी मागे पुढे मुंडा होणार नाही ते लक्षात ठेवत जा. आता हे झालं आपलं व्यवस्थित. आता इथे दंडगेर आहे 8 इंच. इथे मी 8 इंचावरती मार्किंग करून घेते. तुमचा किती सुद्धा असू द्या तो तुम्ही इथे लगेच मार्किंग करून घ्यायचा 8 इंचावर. दंडगेर मी बंद बाजूपासून ह्या बाजूला 8 इंचावरती मार्किंग करून घेते. लक्षात ठेवा दंडगेरसाठी तुमचा किती सुद्धा असू द्यात तुम्ही असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कंपल्सरी तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन ठेवत जा. हे पहा पुढच्या बाजूला लगेच 2 इंच जरी फिट्ट झालं तरी ते आपल्याला उसवायला सोपं पडते. हे झालं व्यवस्थित मार्किंग करून. आता इथे हे पाशी लाईन ओढून घ्या. आता इथून आपल्याला इथपर्यंत परफेक्ट बाहीचा आकार द्यायचा आहे. सुरुवातीला काय करा एकदम असं हलक्या हाताने द्या. नक्की तुम्हाला हे जमणार आहे. इथून हे अशा पद्धतीने इथपर्यंत घ्यायचा. इथून थोडासा उंच घ्यायचा मग नंतर इथपर्यंत द्यायचा. आता इथून हा झाला पाठीच्या बाजूचा जोडताना येतो म्हणजे पाठीमागच्या मुंड्याला हा जोडला जातो ते लक्षात ठेवा. आता इथे हे पहा असं मार्किंग करा. नाही तर नाही जमलं नाही पहा असं मार्किंग करा. हे पहा अशा पद्धतीने कमी कमी करत घ्यायचं. नंतर हे पहा इथून घेऊन असा वरच्या बाजूला घ्यायचा. हे पहा सुरुवातीला हा आकार द्या अशा पद्धतीने. नंतर हे पहा अशा पद्धतीने आकार तुम्ही वरच्या बाजूला घेऊ शकता. एकदम सोपं आहे. आता हे झालं व्यवस्थित.
आणि खोलगट बाजू पुढच्या बाजूला येते. खोलगट बाजूलाच फक्त असं मार्किंग करून ठेवत जा, म्हणजे तुमचं कधी जोडताना बऱ्याच वेळा काय होतं, चुकतं, ते लक्षात ठेवत जा. आता सुरुवातीला हे जास्तीच आहे ना, हे असं कट करून घ्या खालच्या बाजूचं. आता इथून हे कट करून घ्या. आता इथून सुरुवातीला काय करा, हे दोन्ही सुद्धा पकडून कट करून घ्या. हे पाठीमागचा मुंडा सर्वात आधी कट करून घ्यायचा आणि मध्यावरती नेहमी मार्किंग करून ठेवायचं, कारण की बाही जोडताना आपण मध्यापासून सुरुवात करतो. आता ह्यामधलं 2 बाजूला काढून घ्या. हे अशा पद्धतीने हे 2 बाजूला काढून घेतली. हा पाठीमागचा मुंडा आहे, ते कधीही मार्किंग करायचं नसतं. मार्किंग कुठं, फक्त पुढचा मुंडा लक्षात ठेवत जा, म्हणजे जोडताना चुकणार नाहीये. आता इथून हे 2 इंच मार्किंग केलं का आपण, त्याच्या पुढे इथून कट करून घ्या. हे अशा पद्धतीने एकदम सोपं करून सांगितलं. बाहीचा आकार त्याच पद्धतीने तुम्ही द्यायचा आहे. इथपर्यंत कट करून झालेलं आहे. हे अशा पद्धतीने. आता हे झालं आपलं व्यवस्थित कटिंग. तुम्ही अशाच पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल तुमच्या मापाचं, म्हणजे कधीही तुम्हाला चुकणार नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला पुढच्या बाजूला लावण्यासाठी पट्ट्या लागणार आहेत. 1.5 इंचाच्या काढायच्या, कारण की आपल्याला इथे पुढच्या बाजूला लावायला लागतात. बघा इथे खालच्या बाजूला आपण लावतो, दोन्ही सुद्धा बाजूना इथे अशा पद्धतीने जोडल्याच्या नंतर आपल्याला लागतात. इथे बरोबर तेवढ्या लांबीच्या आपल्याला इथे पट्ट्या काढून घ्यायच्या. 1.5 इंच लक्षात ठेवा, 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि तसं कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं हुक आणि लूप पट्टी काढून घ्यायची. 2.5 इंचाचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा वरच्या बाजूला 2.5 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक सरळ लाईनीमध्ये पट्टी काढून घ्यायची आहे. हुक आणि लूप पट्टी हे व्यवस्थित कट करून घ्या. काढताना थोडीशी अशी मोठी काढून घ्यायची आहे. नंतर कट करून टाकली तरी सुद्धा चालेल, जोडून झाल्याच्या नंतर. आता इथे आपल्याला अस्तर ठेवून ह्याच्यावरती ब्लाऊज पिसावरती कट करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे, जेणेकरून ही आपली पूर्ण बंद बाजू झाली पाहिजे. हे अशा पद्धतीने मी पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे. आणि ब्लाऊज पीस ठेवताना डिझाईन कोणत्या बाजूला आहे ते बघायचं आहे. डिझाईन एकसारखी असेल तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त डिझाईन बघायचं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे पाठीचा भाग ठेवून घ्यायचा आणि बसतंय का ते सुद्धा बघत जा. हे अशा पद्धतीने पाठीचा भाग ठेवून घेतला, थोडंसं वरच्या बाजूला ठेवायचं आहे, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, कपडा सुद्धा थोडासा असा क्रॉसमध्ये असू शकतो, त्यासाठी. आणि बसतंय का ते बघत जा, सर्व ठेवून बघायचं आहे. आणि बसतंय का ते सुद्धा बघत जा. हे अशा पद्धतीने इथे मी ठेवून बघते. आधी सर्वात आधी काय करत असं ठेवून बघत जा, आपला कपडा किती आहे, आपलं हे व्यवस्थित कटिंग केलेलं बसतंय का, हे असं ठेवून बघा. हे अशा पद्धतीने. आता इथे वरच्या बाजूला आपली बाही सुद्धा बसते का ते सुद्धा बघत जा व्यवस्थित. हे अशा पद्धतीने ठेवून बघायचं. हे असं ठेवलेलं आहे मी. हे इकडच्या बाजूला हे सुद्धा ह्या बाजूला मी ठेवून बघितलं. हे अशा पद्धतीने बरोबर बसलेलं आहे. असं सर्वात आधी बघत जा, नंतरच कट करून घ्यायचं आहे. जॉईंट आला बाहीला एका दिवस काय होतं, जॉईंट सुद्धा येतो. घडी जास्त असेल तर जॉईंट येतो, मग तुम्ही फिटिंगच्या बाजूला जॉईंट देऊ शकता. ह्या सुद्धा बाजूला जॉईंट आला तर तुम्ही देऊ शकता. फक्त बाही ठेवताना व्यवस्थित ठेवायची, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. बाहीला जॉईंट आला तरी सुद्धा चालतो, ते लक्षात ठेवायचं आहे. हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या काढायच्यात. 1 इंचाच्या काढायचा क्रॉसमध्ये, असं बघायचं आहे कुठं क्रॉस आहे. आता त्यांनी दुसरा कपडा दिलेला आहे पायपिंगसाठी. तुम्ही ह्या कपडामधला शिल्लक राहिलं तरी ते सुद्धा काढू शकता, फक्त काढताना क्रॉसमध्ये काढायचे आहे. आता इथे काय करायचं आहे, सर्वात आधी अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे बरोबर. आणि बरोबर असं मार्किंग करून घ्या. क्रॉसमध्ये 1 इंचाच्या काढून घ्या, किंवा असं पट्टी ठेवून बघा. अशा पद्धतीने व्यवस्थित अशी कट करून घ्यायची. इथे सुद्धा पुढच्या बाजूला
हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि व्यवस्थित दोन्ही सुद्धा पट्ट्या आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने हे बघू शकता. इथे पाठीमागच्या बाजूला मी लेसच लावणार आहे, फक्त पुढच्या बाजूला आपल्याला इथे पायपिंग करायची आहे, त्याच्यामुळे एवढ्या पट्ट्या पुरणार आहेत. फक्त हे आपल्याला एकाला एक फक्त जॉईन करून घ्यायच्या, ते लक्षात ठेवायचं आहे.